जगन्नाथजी, सगळी उत्तरं मिळतील, पण तुम्ही शांत व्हा, बसा. मी इथे बसायला आलेलो नाहीये. मी काय विचारतोय ना त्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. सानिकाला हॉस्पिटलमध्ये जेव्हा नेलं तेव्हा तू तिथे होतास? सानिकाचा काय विषय निघाला अचानक? तुला विचारतो तेवढं सांग, तू तिथे होतास का? हो, मी होतो तिथे. तू पण तिथे? वा वा, बरं झालं. आता ऐक तुझा बाप काय सांगतोय ते. जगन्नाथजी काय बोलताय, काय झालंय? थांब, कळणार तुला, आणि तुला त्याचा धक्काही बसणार. कळलं ना काय विचारतोय मी? सानिकाला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा ती जिवंत होती, तिच्यात प्राणज्योत शिल्लक होती, हे तुला माहिती होतं? मी काय विचारतोय, तू तिथे होतास का? जगन्नाथजी, तुम्ही इथे इथं काय करताय तुम्ही? तोंड बंद ठेवा तुझं. बोल चंद्रा, ती जिवंत होती हे तुला माहित होतं का? हो. बाबा, सानिका जिवंत होती हे तुम्हाला माहिती होतं आणि ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलीत? अरे थांब, अजून बरंच काही कळायचंय. थांब, सानिकाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं की नाही? त्यासाठी तिने मला हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतं, पण तिथे त्या नर्सला हाच तिचा बाप वाटला आणि ह्यालाच ती घेऊन आत गेली. खरं आहे की नाही? हो, पण खरं जगन्नाथ, जगन्नाथजी काय करताय तुम्ही? शुद्धीवर आहात का? शुद्धीवर आत्ता आलोय मी, सावली. हा माणूस माझ्या लेकीशी शेवटचं बोललाय. तिनं याला काहीतरी गुपित सांगितलंय आणि ते गुपित या भैरवी वजेलाही माहिती आहे, आणि त्याच्याच जोरावर ही या दोघांनाही वेठीला धरून या घरात खुशाल राहतीये. हे काय आरोप लावताय तुम्ही जगन्नाथजी? हा, काहीही बोलतायत हे. आता हेच सांगा ना, इतका साधा सरळ सज्जन माणूस कधी कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, आणि त्यांच्यावर या देव माणसावर आरोप करताय तुम्ही? मग माझी काय गत? माझा तुमच्या सानिकाशी काय संबंध? काय संबंध? तो साखरे डॉक्टर आहे ना, त्याने सगळं कबूल केलंय माझ्या समोर. सानिकाच्या शेवटच्या क्षणी तिथे काय काय घडलंय ते, आणि आता सगळं मला तुझ्याकडनं ऐकायचंय. बस बस चला जगन्नाथ, खूप ऐकून घेतलं मगापासून तुझं. माझ्या घरात घुसतोस आणि माझ्या नवऱ्याला मारतोस काय? तुझी ही हिम्मत? या पोरीने केवळ तुला बाप मानलाय ना, म्हणून माझ्या घरात तुला किंमत आहे, म्हणून इज्जत मिळते तुला, नाहीतर ते सुद्धा दिलं नसतं. आणि तुम्ही काय बघताय रे? हा माणूस आपल्या घरात घुसतो, तुमच्या वडिलांना मारतो, हात उगारतो, तुम्ही काय बघत बसलाय? धक्के मारून काढा याला घरातून. चला जगन्नाथजी, चुकूनही हात लावू नको. बाहेर काढताय मला, बाहेर काढताय. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या लेकीचा जीव घेतलाय. तिची शेवटची इच्छा काय होती हे सुद्धा तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे.